हल्ली बऱ्याच लोकांमध्ये दमा आढळून येतो। अगदी लहानांपासून ते वृद्धापर्यंत हा आजार दिसून येतो। जर लहान मुलांना हा आजार झालेला असेल आणि योग्य वेळेस त्यांच्यावर जर उपचार झाले नाही तर जसं वय वाढेल तसं हा आजार बळावतो आणि अगदी म्हातारपणापर्यंत त्यांना त्रास होऊ शकतो। प्रदूषित वातावरण, मानसिक ताणतणाव, धावपळीचे जीवन किंवा आपल्या वाईट सवयी किंवा अगदी औषधांचा मारा एक ना अनेक कारणांमुळे हल्ली माणूस दुबळा होत चाललेला आहे आणि त्यामुळेच असे आजार जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येत आहेत। मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी। तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत। आपण श्वास घेताना हवा श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाते, पण काही कारणांमुळे जे आपल्या नळ्या असतात त्या जास्त प्रमाणात अंकुचित होतात, म्हणजे त्याला आपण ब्रॉन्कोस्पाझम किंवा ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन म्हणतो। तर दम्याची ही 3 मुख्य लक्षणं आहेत। एक म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, दुसरं खोकला येणे आणि तिसरं कू कू असा आवाज येणे, त्याला आपण व्हीजिंग असं म्हणतो। हा आवाज कधी कधी बाहेरून आपल्याला ऐकू येऊ शकतो किंवा जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोप लावतात तेव्हा हा आवाज हमखास येतो। दम्यावरती तात्काळ उपाय केले जातात, ते म्हणजे इन्हेलर्स देऊन किंवा ब्रॉन्कोडायलेटर्स देऊन। दमा असलेल्या लोकांनी आपल्या शरीराची स्पेशल काळजी घ्यायला हवी। जसं त्यांनी काही गोष्टी करू शकतात, जसं आपली उशी वर्षाच्या आत त्यांनी बदलायला हवी। दुसरं, त्यांनी अगदी सिंपल फूड घ्यायचं आहे। सिंपल जेवण म्हणजे जास्त आंबट किंवा अगदी मसालेदार त्यांनी टाळलेलं बरं। नेक्स्ट आहे, जास्त ओलसर जाग्यापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवायचं आहे। जेव्हा केव्हा त्यांनी आंघोळ करतात तेव्हा लगेच आपलं डोकं पुसून घ्यायचं आहे। तसंच शिळं अन्न टाळलेलं बरं। जेव्हा केव्हा त्यांना दम्याची उबळ येते किंवा खोकला येतो तेव्हा त्यांनी विक्स किंवा कोणताही बाम टाळावा। सिगरेट, दारू, तंबाखू किंवा पान अशा वाईट सवयीपासून त्यांनी दूर राहावे, कारण त्यांची बॉडी खूप सेन्सिटिव्ह असते। अशा कारणामुळे त्यांचा दमा बळावू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दमा असलेल्या लोकांनी जर नियमित प्राणायाम केला तर त्यांना नक्कीच फरक दिसून येतो। दम्याची आता आपण मुख्य कारणं पाहूया। सगळ्यात प्रथम, दम्यामध्ये अनुवंशिकता दिसून येते। नेक्स्ट आहे ॲलर्जिक टेंडन्सी किंवा आपण त्याला रक्तदोष सुद्धा म्हणू शकतो। एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर ॲलर्जिक रिॲक्शन दिसून येतं। नेक्स्ट आहे एटॉपिक एक्झिमा। ही फॅमिलीजमध्ये एक्झिमा नावाचा कातडीचा आजार आढळून येतो आणि तो जर व्यवस्थितरित्या हाताळला नाही तर मोठेपणी अशा मुलांना अस्थमा होऊ शकतो। दमा उत्तेजित करण्यामागची बरीचशी कारणं आहेत, जसं धुळीकण असू शकते किंवा परागकण असू शकतात, अंडी, मासे, अगदी काही परफ्यूम्स असू शकतात किंवा ओलसरपणा, थंडपणा, थंडगार पदार्थामुळे दमा वाढू शकतो। तसंच स्ट्रेस, ताणतणावामुळे सुद्धा दमा वाढू शकतो। तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल की एकदा झालेला दमा हा कायमचा राहतो आणि तो कधीही बरा होऊ शकत नाही, पण हे चूक आहे। जर योग्य होमिओपॅथिक औषध अशा माणसांना मिळालं तर दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो। तो काही असाध्य असा रोग नाही, मुळासकट बरा होऊ शकतो। ज्या कारणामुळे दमा उद्भवलेला आहे त्याची लक्षणं किंवा पूर्ण माणसाचा अभ्यास करून होमिओपॅथिक औषधं द्यायला हवीत, परंतु विशेष लक्षणांवरून कोणती होमिओपॅथिक औषधं दम्यामध्ये उपयोगी पडू शकतील ते आज आपण पाहूया। सगळ्यात प्रथम आपण पाहूया आर्सेनिक आल्ब। तर आर्सेनिक आल्ब 200 पोटेन्सी मध्ये आपण घेऊ शकतो। अशा पेशंट्समध्ये दम्याची उबळ ही मध्यरात्री येते, तसंच त्यांना गुदमरण्याची खूप भीती असते आणि त्यामुळे त्यांना झोप सुद्धा येत नाही। आणि ह्या पेशंट्समध्ये पाणी पिण्याची खूप टेंडन्सी असते, त्यांना खूप पाणी प्यावंसं वाटतं आणि अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी प्यावंसं वाटतं। नेक्स्ट मेडिसिन आहे स्टेनम मॅट। तर स्टेनम मॅट सुद्धा 200 पोटेन्सी मध्ये आपण घेऊ शकतो। अशा लोकांमध्ये विशेषतः वारंवार जंत होण्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात। त्यानंतर आपण पाहूया अकोनाइट। तर अकोनाइट मध्ये सडननेस आपल्याला दिसून येतो। कोणतीही पूर्व लक्षणे न दिसता आपल्याला कोरडा खोकला येतो किंवा अगदी श्वास गुदमरल्यासारखं होऊ लागतं। थंड वाऱ्यामुळे हा दमा सुरू झालेला असतो। जर रोगाच्या अगदी आरंभालाच आम्ही अकोनाइट दिलं तर बराच त्याचा फायदा होतो। नेक्स्ट मेडिसिन आहे इपिकॅक। तर इपिकॅक सुद्धा 200 पोटेन्सी मध्ये आपण देऊ शकतो। इपिकॅक मध्ये ओला खोकला असतो आणि त्यांची छाती खूप भरल्यासारखी वाटते, पण कफ बाहेर येत नाही आणि बऱ्याच वेळा त्यांना उलटी येण्याचं लक्षण आपल्याला दिसून येतं आणि उलटी झाल्यावर त्यांना बरं वाटतं।
नेक्स्ट आहे एंटिमटाट. एंटिमटाट मध्ये छाती अगदी भरलेली असते पण कफ बाहेर पडत नाही आणि त्यांना अगदी श्वास गुदमरल्यासारखं वाटू लागतं. तर नेक्स्ट मेडिसिन आहे नॅट्रम सल्फ. तर नॅट्रम सल्फचं विशेष लक्षण हे आहे, जेव्हा केव्हा अशा पेशंट्सना दम्याची उबळ येते तेव्हा हा पेशंट उठून बसतो आणि आपली छाती अशी घट्ट आवळून धरतो. तर ही झाली त्यांची महत्त्वाची लक्षणं. पण अशी बरीचशी होमिओपॅथिक औषधं आहेत जी आपण दम्यामध्ये देऊ शकतो आणि हा आजार पूर्णपणे मुळासकट आपण बरा करू शकतो. थोडे पेशन्स ठेवावे लागतील पण खरंच होमिओपॅथी पूर्णपणे दमा बरा करू शकतो. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समधून कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओचा इतरांनाही लाभ होईल. आणि नक्कीच बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा दिसून येतील. धन्यवाद.